दुर्गाज किचनमध्ये मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी खास आचारची सिरीज घेऊन आलेली आहे। तर त्याच्यातील हा पहिला आचार आहे, तुम्हाला अंदाज लागलाच असेल। याच्या बाजूला टमाटर ठेवलेत, म्हणजे हा नक्कीच डेफिनेटली टमाटरचा आचार आहे। अगदी सुंदर, टेस्ट अप्रतिम, जेवणाची रंगत वाढवणारा हा आचार आहे आणि खूप इझी आणि कमी साहित्यामध्ये होतो। अगदी पारंपरिक पद्धतीचा असल्यासारखा आहे। याच्यामध्ये आपण ॲडेल कलर नाही वापरला किंवा कुठलं प्रिझर्वेटिव्हही नाही वापरलं, असा हा सुंदरसा आचार आज आपण आपल्या फर्स्ट रेसिपी आहे आपली आचार सिरीजमधली। याला तुम्ही ना फ्रीजमध्ये एक 6 ते 9 महिने याला ठेवून आपण हा आचार खाऊ शकतो। आणि जर ही अशीच भरणी जर तुम्ही बाहेर जर ठेवली तर याला 3 महिने आपण याला खाऊ शकतो। पण ही ना जर 15 ते 20 दिवसाला ही भरणी तुम्हाला उन्हामध्ये ठेवावी लागेल। चला तर या सुंदरशा आचारची आपण तयारीला लागूत आणि हा आचार बनवूत आपण। चला तर चालू करूया। आता परत या ठिकाणी मी 3 किलो ना गावरान टमाटे घेतले आहेत। ते थोडेसे आंबट असतात आणि दुसरं म्हटलं तर याचं जे वरचं टर्पल असतं किंवा साल असतं ते खूप मऊ असतं, म्हणून हे आपण प्रेफर केलेले आहेत। याला स्वच्छ धुवून याची दांडी काढून आपण असं याला पुसून घेऊत। हे 3 किलो टमाटे आहेत। या ठिकाणी 3 किलो टमाट्याला आपण ना 150 ग्राम या ठिकाणी चिंच वापरणार आहेत। हे आपल्याला प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे। याला ना स्वच्छ धुवून आपण ना थोड्याशा पाण्यामध्ये याला भिजत घालूत आणि याचा एक गोळा तयार करून घेणार आहेत आपण। त्याच्या अगोदर आपण हे सर्व टमाटे ना अशी पाठीमागची दंडी काढून हे पाहिलं एकदम टणक आणि लाल बुंद असेच आपल्याला टमाटे यायचे आहेत आणि इक्वल कटिंग आपल्याला याची करायची आहे। कुठलं मोठं कुठलं छोटं असं करू नका, नाहीतर काही शिजण्यासाठी वेळ लागतो। इक्वल टमाटे असलं ना मग शिजायला एकसारखे त्याला आज भेटते, एकसारखे ते शिजूनही जातात। हे सगळे स्लाइस कटिंग आपण करूत आणि स्लाइस कटिंग करून हे पूर्ण 3 किलो टमाटे या ठिकाणी आपण रेडी केलेले आहेत। एकदम सेम आणि इक्वल मध्ये आहेत हे आपले टमाटर। हे पाहिलं तुम्हाला मी दाखवते याच्यामधले 2 स्लाइस पाहिलं इक्वल पद्धतीने आपण याला कट करण्याचा प्रयत्न केला आहे। लहान मोठं राहिलं तर हरकत नाही, पण करा प्रयत्न इक्वल करण्याचा। या ठिकाणी आपण ना एवढ्या टमाट्यासाठी ना 400 ग्राम या ठिकाणी तेल घेणार आहेत आपण। 120 ml चा हा कप आहे। 3 कप आपण तेल आणि वरती एक ना मोठा चम्मच आपण तेल लागेल, म्हणजे 400 ग्राम हे तेल पूर्ण होईल। हे सूर्यफुलाचं तेल आहे, तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते घ्या। तेल छानसं गरम झाल्यानंतर एक टमाटर टाकून पाहिलं, गरम झालेलं असेल तर त्याच्यात बाकीचे आपण सर्व टमाटे याच्यामध्ये टाकणार आहेत आणि याला ना पूर्ण हलवून घेणार आहे। याच्यावर एक ना छानशी अशी आपल्याला तेलाची लेअर येऊ द्यायची आहे, तसं आपण याला हलवून घेणार आहेत आणि 10 मिनिटासाठी तसंच ठेवणार आहे, जेणेकरून या गॅसच्या आचेमुळं ना ते आपल्यापून शिजायला तयार होतील आणि त्याच्यामधून हे पाहिलं असं पाणी निघेल। या आचारसाठी ना तुम्हाला कमीत कमी 2 तास तरी लागतील। 2 तास आपल्याला ना हाय फ्लेमवर आपल्याला गॅस तसाच ठेवायचा आहे। हे पहा 10-15 मिनिटांनी आपण याला चेक करणार आहेत। छानसे गळून जात आहेत आपले टमाटे। आता मोस्टली आपले ना 1 तास होत आला आहे। हे तेल छानसं ना या आपल्या टमाटरच्या वरची दिसत आहे। त्याच वेळेस आपल्याला हा चिंचेचा गोळा करून याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि अलगद त्याच्या साईडनं आपल्याला हळूहळू हा गोळा ना त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला मेल्ट करत जायचं आहे। म्हणजे छोटे छोटे असे तुकडे त्याचे पाडून ना ते या आपल्या टमाटरच्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। एकदमच गोळा नाही फोडायचा, असं थोडं थोडं करून घ्यायचं आहे। पाहिलं आणखीन आपण याच्यामध्ये तिखटही नाही घातलं तर याचा अप्रतिम कलर आलेला आहे। ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे आणि त्याच वेळेस जेव्हा तेल येईल आपल्या टमाटरच्या वरती तेव्हाच हा गोळा घाला। आता पूर्ण गोळा याच्यामध्ये आपण मिक्स करूत आणि याला आणखीन 15 मिनिट आपल्याला शिजवावं लागेल। हे पाहिलं 15 मिनिट शिजवल्यानंतर हे तेल एका साईडला होत आहे, कढईला चिटकत नाही आपली ग्रेव्ही, म्हणजे आपले टमाटर, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी आता आटत आलेलं आहे। हे पाहिलं
जरी मी हे टमाटर बाजूला केले ना तरी फक्त तेलच या एका साईडला दिसत आहे. आता या स्टेजला मी ना गॅस कमी केलेला आहे, एकदम स्लो केला आहे. याच्यावर ना 3 चमचे मी मीठ आणि 3 चमचे घरगुती आपलं लाल तिखट घातलं आहे. यालाही आपल्याला 10 मिनिट शिजवायचं आहे. मी याची टेस्ट पाहते थोडंसं चाखून ओके आहे का. याच्यामध्ये ना मला थोडंसं तिखट आणि मीठ कमी वाटत आहे. याच्यात आपण ॲड करू. एक्स्ट्राचं मीठ किंवा तिखट याच्यामध्ये नाही घालायचं, कारण हे तेलामुळं आणि चिंचामुळं प्रिझर्वेटिव्हचं काम करणारच आहे. याच्यामध्ये ना आपण 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा मीठ फक्त वाढवणार आहेत आणि याला आणखीन 10 मिनिट आपण गॅसवर ठेवणार आहेत आणि त्याला छानसे एकजीव करणार आहेत. जर टमाटरच्या जर मोठ्या गुठळ्या राहिल्या असतील तर असं प्रेस करून पूर्ण टमाटरच्या गुठळ्या तुम्ही या ठिकाणी फोडून घ्या, जेणेकरून ना त्याच्यातलं पूर्ण पाणी ना हे शिजलं जाईल आणि आपलं हे टमाटरचं आचार खराब नाही होणार. तो टमाटरचा आचार एका साईडला ठेवला. दुसऱ्या कढईमध्ये 1 डाव आपण तेल घालणार आहेत. तेल थोडं आपण कमीच घालणार आहेत. या ठिकाणी 2 चमचेनं आपण हिंगाचा वापर करणार आहेत. हे चालू झाली आपली याला फोडणी द्यायची पद्धत चालू झाली आहे. हे फोडणी थंड करून आपल्याला घालायची आहे, म्हणून आपण या दुसऱ्या कढईचा वापर केला आहे. या तेलामध्ये आपण 3 चमचे ना जिरे घातले आहेत. जिरे छानसे लाल होऊ द्यायचे. चांगले खरपूस जिरे झाल्यानंतरच आपल्याला याच्यातनं ओबडधोबड वाटलेलं लसण अद्रकचं आपल्याला पेस्ट घालायचं आहे आणि त्यालाही छानसं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे लसण अद्रक घातल्यानंतर ना हे माझं सूर्यफुलाचं तेल असल्यामुळे ना याला वरती फेस यायला चालू होतो. हे पहा, आणि याच्यामध्ये छानसं आपलं हे लसण अद्रक आणि सगळं काही ना लालसर आणि खरपूस भाजण्यात आलेलं आहे. आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि या फोडणीला पूर्ण थंड होऊ देते. आणि या ठिकाणी पाहिलं हे आपलं जे आचार आहे एकदम सुंदर, कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता ही फोडणी आपली थंड झालेली आहे. आता ही फोडणी मी याच्यामध्ये घालते आणि त्याला छानसं ना एकजीव करून घेते. आणि आता मोस्टली रात्र होत आलेली आहे. आजची रात्र आणि उद्याचा एक पूर्ण दिवस याला आपण बाहेरच ठेवणार आहेत. 2 दिवस तरी आपल्याला याला बाहेर असंच कढईमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून हे आणखीन घट्ट होणार आणि एकजीव होणार. त्याच्यानंतरच आपण याला भरणीमध्ये ठेवणार आहेत. हे पहा, 2 दिवसानं अगदी अप्रतिम दिसत आहे. खूप घट्टसर आपला आचार झालेला आहे. याच्यावरचा तेलचा तवंग आणि याचा वास, हिंगाचा वास, अद्रक लसूणचा वास अप्रतिम येत आहे. ही रेसिपी, हा आचार नक्की बनवा. या आचारच्या सिरीजमधला हा पहिला आचार आहे आपला. त्याच्यामुळे ना ही पूर्ण सिरीज पहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचंच नाही. या ठिकाणी मी एक काचेची बरणी स्वच्छ धुवून त्याला उन्हात वाळवून घेतली होती. त्याच्यात हा सुंदरसा आचार भरलेला आहे.